दुष्यंतचा डी काढला कृष्णाने हातावर, कारण का कृष्णाची आज मेहंदी आहे आणि तो डी काय केलं आम्हाला सापडत नाही आहे. जरा क्लोज मारते आणि तुम्हाला तो खरंच डी दिसतोय का ते आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. जरा दाखव कुठला डी होता. अबे तू दाखवून होते ना, शोधायला सांगितलं तू. नाही आता जाऊ दे. बघ ही दांडी आहे आणि दिस इज डी. आत्ता दिसलाय तुम्हाला डी. तो पण मला हे पण डी, हा पण डी झाला असता मग. हा कसा डी? हा असं हा ओ आहे, मग हा ओ आहे. गप्प बस. मग काय हे मजा घालवतात सगळ्या गोष्टींची. हे तुझ्या लग्नात कृतिकाने असं काही केलं नव्हतं ना? नाही, तिने काढलं होतं. हो, पण मी शोधलं होतं असं म्हणायला हरकत नाही. नाही शोधलं, खूप वेळ होता ना त्यामुळे शोधलं मी. वेडी आहेस का? तुम्ही खूप सुंदर दिसताय, मॅचिंग झाला आहात ब्लू. आणि समृद्धीला तर कोणताही आउटफिट ती छानच कॅरी करते. रेड कार्पेटवर मस्त लाल हळद कुंकू झालं होतं तुम्ही दोघंही, पण धमाल येणार आहे. आता मला सांगा, मी ना तो गणेशोत्सवचा पूर्ण एपिसोड बघितला होता आणि तुमचा जो कल्ला सुरू होता मागे काय टोप्या फिरव. बरं मी त्यात जरा विचार करत होते की नाही बरं दिसणार, मला नाचायचं तर आहे पण कसं ना. तर हे सगळे बाजूला होते एपिसोडमध्ये पाहिलं असशील तर. आणि तू कशी शांत बसलीस ही? उगाच नको म्हटलं जरा शांतीत बस. नाही चला. आणि सगळी पोरं हा तर असणार बट ऑब्वियस. मग मला त्यांचा असा जोश आणि हे बघून मला असं वाटलं की नाही आता मी नाही थांबणार, आता मी पण फुल त्यांच्या ग्रुपमध्ये मग फुल एन्जॉय केलं मी ते. मी आधी बघितलं तर अमित आणि तू हे करत होतात, नंतर हळूहळू सगळे इन झाले. आशू आला व ते तिघ जण कारणीभूत आहेत. मला म्हणलं अभिजित आमकर आणि मी होतो, मग आशू आला, मग खिरीड आला, अजून कोणतरी होतं आणि ते आता पोरं एकत्र आलं. आमचं ओपनली असं बोलणं झालं की एवढं सुंदर गातायत आणि असं फुले आपण असं शांत बसून सहन नाही होते. तर हे तर डान्स करतच होते आणि मला असं वाटलं की जाऊ दे आता आपण पण म्हणलं. फ्रेंडचे 2 रो खाली होते आणि सगळे मागे गेले होते. अरे मागे मजा चालू आहे. नाही ते काय झालं ॲक्च्युली, आम्ही मागे बसलो होतो ना, ते पुढे बसल्यावर जरा कसं असं पण शांत बसावं लागतं. मागे आपल्याला कुठं बघणं, आम्ही नाचत होतो त्याच्यामुळे. आणि ते महाराष्ट्राला नाही आणि ते करून हो, पण आम्ही खूप मजा केली. म्हणजे एकतर अभंगरी पोस्टचं हे होतं, त्याच्यानंतर शिंदे पिता पुत्रांचं गाणं होतं, अजून नंदेश सरांचं हे होतं. आणि अशा परफॉर्मन्सेसला तुम्ही बसून नाही, ते त्यांच्यातच एवढी एनर्जी होती की आम्हाला म्हणजे आम्ही नाचलोच उठून. खूप म्हणजे मला वाटतं मी खूप एन्जॉय केला तो. मागच्या वर्षीपेक्षा पण यावर्षी जास्त एन्जॉय केला कारण नाचता आलं. माझ्या आउटफिटला माझं वागणं मॅच होत नव्हतं पण तरी म्हटलं बास आता. खूप वेळ बसले, आता बाजूला लक्ष वेधून घेतलेत त्या पूर्ण सोहळ्यामध्ये. पण आता तुमच्या मैत्रीचे दाखले प्रत्येक इंटरव्ह्यूला प्रेक्षकांना मिळालेच आहेत. पण काय सुधारणा आहे की काय भांडणं कमी झाली आहेत किंवा काय आता लग्न? आम्ही असंच आम्ही असंच आवडतो. सुधारणा म्हणजे आम्ही बिघडलो कधी होतो. मला ना ते तर ठाण्यात होत तर मला म्हणजे जाऊ दे इस्पितळातनं चालू आहे आणि काय झाली का नाही सुधारणा असं फील आलं एकदम. तुम्ही नेहमीच कल्ला करत असता आणि आत्ताही जितके पण सिरियस सीन असतील तरी पण कट झाल्यावर तुम्ही असता. तर लग्नाच्या सीन म्हणजे लग्नानंतर काही कृष्णामध्ये बदल होणार आहेत की दुष्यंतमध्ये बदल होणार आहेत? मी आता कॅमेरावर विचारते. सिरियलमधलं विचारते, काय होणार आहेत बदल? नाही वाटत. तू समृद्धीमध्ये नाही ग, ते आता हळूहळू कळेल ना, असं माहित नाही, आता मला माहित नाही. बदल तर होतील अर्थात, जसे रायटर आमचे लेखक जसे लिहितील तसे बदल. पण ती पण एक मजा आहे. ती गोष्ट कशी उलगडत जाते ते आम्हाला पण कळेल. आता म्हणजे कृष्ण आणि दुष्यंतनी किंवा दुष्यंतनी ठरवलं की लग्न करायचं आहे आणि ॲक्च्युली लग्न होणं आणि आता संसार सुरू करायचा आहे ती गोष्ट रिअलाइज होणं. त्याच्यानंतर फ्रँकली स्पीकिंग आम्ही लग्नापर्यंत आम्ही रीड केलंय. तेवढंच लिहून आलंय. पुढचं आम्हाला काहीच कल्पना नाही आहे. म्हणजे आम्ही पण उत्सुक आहोत की ते नातं कसं डेव्हलप होत जाणार किंवा त्या एक तर इक्वेशन खूपच वेगळं आहे दोघांमधलं. त्यामुळे आता ते नवरा बायको म्हणून एकत्र काय, आधी असं होतं की एकदम सुरुवातीला तर आमचं मागचं तोंडही पाहायचं नाही अशा झोनला. मग नंतर मैत्री नाही म्हणता येणार पण संभाषण तरी, मी मगाशी म्हटलं तर संभाषण तरी आमच्यात व्हायला लागलं. आणि आता असं आहे की पर्यायच नाही आहे, आता लग्न करतो आहोत. आणि दुष्यंतनी तिला वचन दिले की मी दिलेला शब्द पाळणार, मी माझ्या साईडने नाही काही हे करणार. आणि कृष्णा पण अर्थात आनंदात आहेच.
त्यामुळे आता ते आतापर्यंत लिहूनच उत्तम आलंय जे आलंय ते पुढचा सगळा ट्रॅक. ते कसं नातं अजून डेव्हलप होत जातं हे बघायला आम्हाला पण मजा येईल. आणि मेन आम्हाला आवडतं कृष्णाचे ॲक्शन सीन्स बघायला. ह्या दरम्यान कृष्ण असं काही करणार आहे का परत एकदा थ्रिलर काहीतरी? थोडंफार आहे पण ते मी सांगू नाही शकत. तर तुम्हाला एपिसोड त्यासाठी बघावा लागेल. पण डेफिनेटली आहे, खूप ट्विस्ट आहेत, खूप टर्न्स आहेत जे आम्हाला खूप आवडले पर्सनली. सो प्रेक्षकांनाही नक्की आवडतील याची खात्री. पण आता कृष्णाला दुष्यंत तर मिळाला आहे, रिअल लाईफमध्ये कसा दुष्यंत हवा आहे समृद्धीला? म्हणजे काय क्वालिटीज हव्या आहेत? हे बघ, खरं सांगशील तर मी एवढा विचारच केला नाही आहे. खरं म्हणशील तर मी वाटच बघत आहे. बघू बघू बघू. हे कशी वाट कशी बघते? वा, डान्सर असल्यामुळे प्रत्येक तिच्या नॉर्मल माणूस अशी वाट बघतो. ती कशी वाट? नाही, मी वाटच बघते बाबा. धमाल येणार आहे. आणि मी ग संगीत तुझ्या म्हणजे खऱ्या लग्नामध्ये जे आम्हाला बोलवलं नाही त्याने, पण संगीत वगैरे सगळं झालं. हळूच सुमडीमध्ये त्यांनी सगळं करून डायरेक्ट रिव्ह्यू. खूप खर्च केला, सुमडीमध्ये नाही केला. नाही काय म्हणजे माझ्याकडचे पण तिच्या पण फॅमिलीतले थोडे कॅमेरावर वगैरे ऑकवर्ड होतात, हे होतात. आणि ते एक दोघांनी तर मला पहिलेच घाबरून विचारलं, अरे ते असणार आहे का? म्हटलं अरे नाही. आणि मला सगळ्यांनी एन्जॉय करावं. मी मित्र म्हणून बोलवणार होतो तुम्हाला, पण म्हटलं जाऊ दे. नंतर पार्टी देतो म्हटलं ना तुला मी. दिली. अरे हां, पार्टी दिली मी. व्हॅलेंटाईन्स डेला आम्हालाही इन्क्लूड केलं त्याच्यामध्ये. येस, सो खरंच धमाल येणार आहे. आणि आज तर फक्त मेहंदी आहे, हळद आणि बरेच काही प्रोग्राम होतील. त्याला आमचं येणं होईलच. ह्याला आम्हाला इन्व्हिटेशन आहे चॅनलकडनं. सो बाकीचं आम्ही देतो तुम्हाला इन्व्हिटेशन. आमच्या लग्नाला नक्की यायचं बरं का. पर्सनली इन्व्हिटेशन आहे. नक्की या. नक्की या. तुझी मेहंदी दाखव ना. तू काय लिहिलंस का? ए मगाशी काहीतरी काढलं. हो, ते ऍक्च्युली त्याच्या आधीचे बाकी आहेत सीन त्याच्यामध्ये. हां, कंटिन्युटीमुळे काढायला लागेल. आपण भेटूच हळदीला. सेटअप सगळा रेडी आहे. तिची दाखवली. वा, सगळी मुळात आवडतंय ना? हो, मी बेकार खुश आहे. आणि या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी मला ऑन स्क्रीन छान साड्या नेसता येत आहेत, छान दिसता येते. कारण डे 1 पासून कृष्णा ही शेतात राबणारी, इथे चिखल माती. हो, नाही तसं नाही, पण एक माझं हाऊस म्हणून मी सांग. सो मला हे आवडतं, साड्या वेगवेगळ्या, छान छान कलर बिलर, ज्वेलरी वगैरे. सो आता करून घे. आमच्या आताचं पण हळदीचं सगळे छान ओव्हरऑल लुक सगळे चांगले. सो बघायला विसरू नका. हळद रुसली, कुंकू हसला. परंपरा झाली माझ्या इंटरव्ह्यूमध्ये आता. तिने बीट पकडला, मग मी पण पकडला लगेच, डबल वगैरे. थँक्यू. थँक्यू, बाय. थँक्यू. बाय बाय.